नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सिटी सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. या अगोदरचे जे दोन्ही व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिलेले असतील आणि NMMS परीक्षेच्या दृष्टीनं हे जे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे. या अगोदरचे दोन्ही व्हिडिओ जे रासायनिक अभिक्रियांच्यावर आधारित होते, त्याचप्रमाणे आकृत्यांच्यावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत यावर आधारित होते. या अगोदरच्या दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कमीत कमी 4 ते 5 प्रश्नांची तयारी या दोन्ही व्हिडिओंच्या द्वारे तयार होणार आहे. आजचे जे व्हिडिओ आहे, आजचा जो व्हिडिओ आपण विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहे, तर यामध्ये जे आव्हानात्मक प्रश्न असतात किंवा जे उपयोजनात्मक जे प्रश्न असतात त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. की डायरेक्ट प्रश्न हा विचारला जात नाही, पण आपण ज्या संकल्पना शिकलो, जे घटक शिकलो, त्या घटकांच्यावर आधारित वेगळ्या फिरून विचारलेला हा प्रश्न असतो. आणि बऱ्याच वेळेस घाई गडबडीमध्ये विचारलेला प्रश्न आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते चुकण्याची शक्यता असते. चला, आज आपण अशाच प्रकारच्या काही प्रश्नांची उदाहरण आपण पाहणार आहोत. असे काही प्रश्न आज आपण पाहूया. उपयोजनात्मक प्रश्न, त्यातला पहिला प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कोणते? आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये कोणते कोणते पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 2, 8, 5. दुसरा पर्याय आहे 2, 8, 1. तिसरा पर्याय आहे 2, 8, 7. चौथा पर्याय आहे 2, 8, 4. आता धातू आणि अधातूंच्या संदर्भात महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवा. धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2, 3 यापैकीच इलेक्ट्रॉन्स असतात. 1, 2, 3. आणि अधातूंच्या मध्ये 5, 6, 7 यापैकी इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात धातूमध्ये आणि 4 ते 8च्या दरम्यान असतात अधातूंच्या मध्ये. आता पाहू या पर्यायांच्या मध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स कोणत्या पर्यायामध्ये आहेत? दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. किती चटकन ओळखता आलं पहा आपल्याला. त्यामुळं दुसरा पर्याय जो आहे तो दुसरा पर्याय हे उत्तर असेल. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, खालील दिलेल्या पर्यायातून ढोकळा मऊ, हलका व सचित्र बनवण्यासाठी अचूक पर्यायाची निवड करा. तर अभिक्रिया कोणत्या प्रकारची असेल पहा. ढोकळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण खाण्याचा सोडा जो आहे तो खाण्याचा सोडा आपण टाकतो आणि खाण्याचा सोडा टाकला, जेव्हा आपण ढोकळा बनवतो, खाण्याच्या सोड्याला उष्णता मिळाली, त्याचं अपघटन होतं आणि त्यापासून सोडियम कार्बोनेट तयार होतं, धुण्याचा सोडा तयार होतो, CO3 तयार होतं, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि त्याबरोबर पाणी तयार होतं. म्हणजे पहा, मग सोडियम बायकार्बोनेटला म्हणतात खाण्याचा सोडा. आणि या सोडियम बायकार्बोनेटचं जे रेणुसूत्र आहे ते आहे NaHCO3. आणि म्हणून हा ढोकळा सच्छिद्र होण्यासाठी, खुसखुशीत होण्यासाठी आपण काय करतो, यामध्ये हा खाण्याचा सोडा टाकतो आणि खाण्याच्या सोड्याला उष्णता मिळाली, सोडियम बायकार्बोनेटला उष्णता मिळाली की कार्बन डायऑक्साईड वायू त्यामधून बाहेर पडतो. आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे, आपण जे पीठ घेतलेलं असतं या पिठाच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे तयार होतात. आणि जेव्हा आपण हा ढोकळा बाहेर काढतो किंवा भजी बाहेर काढतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू हा त्या पिठामध्ये अडकून बसतो. त्यामुळे जे पदार्थ आहेत ते पदार्थ काय होतात, सच्छिद्र होतात. आणि म्हणून पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय या प्रश्नाचं उत्तर असेल सोडियम बायकार्बोनेट, NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट, Na2CO3, सोडियम कार्बोनेट, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि NaCl सोडियम क्लोराईड. तर अशा प्रकारची ही नावं जी आहे ती सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोन 90 अंश असेल तर आपतन कोन व परावर्तन कोन यांची मापे किती असतील?
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या संदर्भातले परावर्तनाचे नियम तुम्ही लक्षात ठेवले असतील आणि परावर्तनाचे नियम काय सांगतात पहा. आपाती कोन आणि परावर्तित कोन जो आहे तो एकरूप असतात, सारख्या मापाचे असतात. त्यानंतर आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपाती कोन आणि परावर्तित कोन स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. हे परावर्तनाचे नियम तुम्ही लक्षात ठेवले. आता स्तंभिका आणि पृष्ठभाग जो आहे त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तुम्ही लक्षात ठेवलाय. आता इथं कोन या उदाहरणामध्ये कोणता दिलाय? आपाती किरण व परावर्तित किरण. बरोबर, या दोन्हींच्या मध्ये कोन दिलाय पहा. आणि या दोन्हींच्या मध्ये काय असणार आहे? स्तंभिका असणार आहे. मध्यभागी काय असणार आहे? स्तंभिका असणार आहे. बरोबर. दोन्हींचं माप किती दिले? या दोन्हींच्या मध्ये असणारं माप किती दिले? 90 अंश. मग याच्या मध्यभागी असणारे स्तंभिका. आणि मग स्तंभिकेने जर का या कोनाचे 2 भाग केले असतील तर किती मापाचे कोन होतील दोन्ही? आपाती कोन होईल 45 अंश आणि परावर्तित कोन होईल 45 अंश. आणि म्हणून चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय हा बरोबर असेल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर काही वेळ फिरत राहतो, हे टिंबटिंबीचे उदाहरण आहे. तर दाब, त्यानंतर विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. आता पहा, यामध्ये आपण जेव्हा पंखा बंद करतो त्यावेळेस काय झालेलं असतं? त्याला गती प्राप्त झालेली असते. आणि ही जी गती आहे त्या गतिमान अवस्था तो जो पदार्थ आहे किंवा तो जो पंखा आहे तो सोडायला तयार नसतो. आणि म्हणून त्या भागाला आपण म्हणतो जडवतो किंवा त्या तत्वाला म्हणतो आपण जडत्व. मग अगोदर पंखा हा गतिमान होता, म्हणजेच हे गतीचे जडत्व जे आहे हा पर्याय या उत्तराचा असेल पहा. म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? बारकाईने वाचायचं अशा प्रकारचे प्रश्न असतील तर. उदाहरण काय आहे पहा. फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. म्हणजे फळांच्या काय केल्यात? फोडी केल्यात आणि त्या साखरेच्या पाकामध्ये टाकलेल्या आहेत, घट्ट पाकामध्ये टाकल्यात. आणि त्यामुळं त्या फोडीमध्ये असणारं जे पाणी आहे ते जातं पाकामध्ये आणि त्या फोडी ज्या आहेत त्या आकसतात. क्रिया लक्षात येते ना? तर या ठिकाणी पाण्याची सहनती कोणत्या माध्यमात जास्त आहे, कोणत्या माध्यमात कमी आहे हे लक्षात घ्या. फळांच्या फोडींच्या मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, पाण्याची सहनती जास्त आहे. आणि साखरेच्या पाकामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून काय होणार आहे? जास्त सहनतीकडून कमी सहनतीकडे पाणी जाणार आहे. म्हणजे फोडीमध्ये असणारे जे पाणी आहे ते पाकामध्ये जाणार आहे. आणि अर्थातच काय होणार? फोडीतलं पाणी पाकामध्ये गेलं की त्या फोडी काय होणार आहेत? सुकणार आहेत. मग अशा प्रकारची ही जी क्रिया आहे ती क्रिया कोणती आहे पहा. विसरणाची क्रिया आहे का समपरासरणी क्रिया आहे की अवपरासरणी क्रिया आहे की अतिपरासरणी क्रिया आहे? तर या चारही क्रियांचा जर अभ्यास तुम्ही केला तर समपरासरणीमध्ये दोन्ही माध्यमांच्या मध्ये पाण्याचं प्रमाण सारखं असतं. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये अवपरासरणीमध्ये जे घन माध्यम आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि दुसरं माध्यम जे आहे बाहेरचं माध्यम त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि अतिपरासरणीमध्ये घन माध्यम जे आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आणि बाहेरचं माध्यम जे आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं. म्हणून हे जे उदाहरण आहे अतिपरासरणी द्रावणाचं उदाहरण असेल पहा. आणि म्हणून चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपलं हे उत्तर असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मिथेन CH4 या संयुगामध्ये कार्बनची संयोजक किती? आता इथं मी कसं म्हटलं की तुम्हाला इथं संज्ञा विचारली नाही किंवा नाव विचारलेलं नाही होय की नाही. आणि तुम्हाला डायरेक्ट त्या एका मूलद्रव्याचे संयोजन सुद्धा विचारलेलं नाहीये. तुम्हाला रेणुसूत्र दिले CH4 आणि त्यावरून कार्बनची संयोजन विचारली पहा. मग कार्बनची संयोजन CH4 असेल तर कार्बन एक अणू आहे आणि हायड्रोजनचे किती आहेत? 4. मग एका कार्बनला किती हायड्रोजन जोडले गेले? 4 जोडलेले गेलेले आहेत. आणि मग 4 जोडलेले असेल तर कार्बनची संयोजन किती झाली? 4. ठीक आहे. तर पर्याय जे दिलेले आहेत पर्याय पाहून घ्या. 2, 4, 3 आणि 1 अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक असेल
2 कार्बनची संयुजी असेल 4. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूवर हवा, पाणी, आम्ल, उष्णता इत्यादींचा परिणाम होत नाही? धातूंचे गुणधर्म विचारलेले नाहीत, अधातूंचे गुणधर्म विचारलेले नाहीत. कोणत्या पुढच्या धातूवर परिणाम होत नाहीये हवा, पाणी किंवा उष्णता यांचा? आपल्याला माहिती आहे की राज धातू जे आहेत या राज धातूंच्या वरती हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा परिणाम होत नाही. मग दिलेल्या पर्यायांच्या मध्ये कोणते कोणते राजधातू दिसत आहेत? एखादा राजधातू आहे का? पाहून घ्या. पहिला पर्याय आहे निकेल, दुसरा पर्याय आहे चांदी, तिसरा पर्याय आहे प्लॅटिनम आणि चौथा पर्याय आहे सोडियम. पहा, यामध्ये प्लॅटिनम हा जो धातू आहे तो राजधातू आहे. पहा, चांदीवर आम्लाचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे हवेमध्ये असणाऱ्या सल्फर हायड्रोजन सल्फाईडचा त्याच्यावर परिणाम होतो. सोडियम तर लगेच ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतो आणि पेट घेतो. म्हणून यातला तिसरा पर्याय जो आहे तो तिसरा पर्याय योग्य असेल आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, बटन सेल संबंधित खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. काय काय जोड्या दिलेल्या आहेत ते आपण पाहून घेऊया. पहिला पर्याय आहे आयर्न फॉस्फेट ऋण ध्रुव म्हणून काम करतो का? दुसरा पर्याय आहे कार्बन धन ध्रुव म्हणून काम करतो का? तिसरा पर्याय आहे लिथियमचा क्षार विद्युत अपघटनी म्हणून द्रावण वापरला जातो का? आणि चौथा पर्याय आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड विद्युत अपघटनी द्रावण म्हणून वापरले जाते का? तर या सगळ्या पर्यायांचा विचार केला तर बटन सेलच्या संबंधित विद्यार्थी मित्रांनो माहिती लक्षात घ्या. तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घट जे आहेत ते दिलेले आहेत. त्यामध्ये कोरडा विद्युत घट आहे किंवा लीड ॲसिड घट आहे किंवा निकेल कॅडमियम घट आहे. तर या घटांच्या विषयी सविस्तर माहिती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पण बटन सेलविषयी काही सविस्तर माहिती पुस्तकामध्ये नाही आहे. पण बटन सेलच्या बाबतीत लक्षात घ्या की घड्याळामध्ये वगैरे वापरणारे जे घट आहेत, सेल जे आहेत हे बटन सेल असतात. वरून जर पाहिले तर स्टेनलेस स्टीलचं कव्हरिंग त्यांना असतं. मग या बटन सेलचा जर विचार केला तर पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून धन इलेक्ट्रोड म्हणून जो यामध्ये सिल्वर ऑक्साईड वापरलं जातं आणि ऋण ध्रुव म्हणून जे आहे ते झिंक वापरलं जातं. आणि या विद्युत घटामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड हे विद्युत अपघटनी द्रावण म्हणून वापरलं जातं. म्हणून पहिला पर्याय किंवा दुसरा पर्याय किंवा तिसरा पर्याय सुद्धा यामध्ये येणार नाही. चौथा पर्याय जो आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड विद्युत अपघटनी द्रावण म्हणून वापरलं जातं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तो असेल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मूलद्रव्यातील अणूचा अणुक्रमांक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 11 व 23 आहे. त्यात असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न हा फिरून फिरून विचारलेला असतो. पहा, तुम्हाला इथं मूलद्रव्याचा अणुअंक विचारलेला नाही, अणुवस्तुमानांक विचारलेला नाही, बरोबर. तुम्हाला विचारली न्यूट्रॉनची संख्या आणि म्हणून लक्षात ठेवा अणुवस्तुमानांक बरोबर कशाची संख्या? अणुअंक म्हणजेच अणुक्रमांक अधिक न्यूट्रॉनची संख्या. म्हणून लक्षात ठेवा अणुवस्तुमानांक कॅपिटल ए जो आहे तो कॅपिटल ए अणुवस्तुमानांक बरोबर अणुअंक दाखवला जातो झेड अधिक न्यूट्रॉन्स स्मॉल एन. सूत्र तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून पहा यामध्ये अणुअंक दिलाय 11, अणुवस्तुमानांक दिलाय 23. मग आपल्याला काय करावं लागेल? 23 मधून 11 वजा करावे लागतील आणि मग राहिलेली जी संख्या आहे ती असेल न्यूट्रॉनची संख्या. आणि मग पर्याय जे आहेत पर्याय पाहून घ्या. 11, 23, त्यानंतर पर्याय दिलाय 10 आणि आहे चौथा पर्याय 12. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो 4 पर्याय हा उत्तर असेल. पुढचा पर्याय आहे परिदर्शी बाबतीत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकी बरोबर मध्ये सुद्धा हा प्रश्न जाईल, परंतु हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि म्हणून मी हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. पहा, पहिला पर्याय दिलाय परिदर्शित परावर्तन 2 वेळा होते. दुसरा पर्याय दिलाय परिदर्शित गोली आरसे वापरतात आणि तिसरा पर्याय दिलाय परिदर्शित 2 सपाट आरसे वापरतात. चौथा पर्याय दिलाय आरसे परस्परांशी समांतर असतात. विद्यार्थी मित्रांनो, इथं चुकण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रश्न बारकाईने वाचून घ्या.
परिदर्शीच्या बाबतीत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचं विधान ओळखायचं आहे तुम्हाला. आता कोणतं कोणतं बरोबर आहे पहा. परिदर्शित परावर्तन 2 वेळा होते. बरोबर आहे, 2 आरसे बसवलेले असतात, त्यामुळे 2 वेळा परावर्तन होतं. परिदर्शित गोली आरसे वापरतात, चूक आहे. बरोबर, सपाट आरसे 2 वापरलेले आहेत, त्यामुळे दुसरंच विधान चुकीचं आहे. आणखी चुकीचं विधान आहे का पाहू बरं. परिदर्शित 2 सपाट आरसे वापरतात. बरोबर आहे, 2 सपाट आरसे वापरतात, सत्य विधान आहे. चौथं विधान आहे आरसे परस्परांशी समांतर असतात. बरोबर आहे, दोघांशी दोन्ही आरसे समांतर असतात, म्हणून दुसरं विधान जे आहे, दुसरं विधान हे चूक आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते उत्तर असेल. पुढच्या पर्यायाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सपाट आरशात निर्माण होणारी प्रतिमा. सपाट आरशामध्ये तयार होणारी प्रतिमा कशी असते पहा. पहिला पर्याय आहे पदार्थाच्या दिशेने पदार्थापेक्षा मोठी असते. ज्या बाजूनं पदार्थ आहे त्याच बाजूनं ही असते का, हे लक्षात घ्या. तर सपाट आरशामध्ये त्याच बाजूनं ही वस्तू तयार होत नाही. त्यानंतर पुढच्या पर्यायाकडे जाऊ आपण. आरशामागे पदार्थ इतक्याच अंतरावर असल्याचा भास होतो. आरशाच्या मागे आणि पदार्थ इतक्याच अंतरावर असल्याचा भास होतो. त्यानंतर तिसरा पर्याय दिलाय आरशाच्या मागे पदार्थ इतक्याच अंतरावर तयार होते. आरशाच्या मागे पदार्थ इतक्याच अंतरावर तयार होते. आणि चौथा पर्याय दिलाय पदार्थाच्या दिशेने पदार्थ इतक्याच अंतरावर मिळते. म्हणजे आता पदार्थाच्या दिशेने, पदार्थाच्या बाजूला तर तयार होत नाही, त्यामुळे तो चौथा पर्याय नाहीये. पहिला पर्याय जो आहे तोही नाहीये. राहिला दुसरा आणि तिसरा पर्याय. दुसरा आणि तिसरा पर्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल पहा, फरक कशाचा आहे पहा. फक्त असल्याचा भास आणि प्रत्यक्ष तयार होणं, हे लक्षात घ्या. ज्यामध्ये ही नेहमी आरशाच्या पाठीमागं तयार होणारी प्रतिमा ही आभासी प्रतिमा असते आणि आरशाच्या बाजूनं तयार होणारी प्रतिमा ही वास्तव प्रतिमा असते. वास्तव प्रतिमा का म्हणतोय, आरशाच्या बाजूनच, म्हणजे जिथं ज्या बाजूनं वस्तू आहे त्याच बाजूनं प्रतिमा तयार झाली तर ती पडद्यावर आपल्याला घेता येते आणि पडद्यावर घेता येणाऱ्या प्रतिमांना आपण वास्तव प्रतिमा म्हणतो. तशाच प्रकारची आरशाच्या पाठीमागची प्रतिमा मात्र आपल्याला पडद्यावर वगैरे घेता येत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या प्रतिमांना आभासी प्रतिमा म्हणतो आपण. आणि म्हणून आरशाच्या मागं प्रतिमा तयार झाल्याचा आपल्याला भास होतो आणि म्हणून या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. त्यामुळं बारकाईनं पर्याय जे आहे ते वाचत चला. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. धरणाच्या भिंती तळाशी जाड असतात. आपण पाहिलं धरणाची भिंत जर आपण पाहिली तर वरच्या बाजूला अशी निमुळती होत जाते आणि खालच्या बाजूला जाड असतात. तर पर्याय पाहू आपण. पाण्याचे वस्तुमान तळाशी जास्त असल्याने भिंतीवर जास्त दाब असतो. दुसरा पर्याय दिलेला आहे वातावरणीय दाब पृष्ठभागावर असतो. तिसरा पर्याय दिला आहे पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी. चौथा पर्याय दिला आहे पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी. तर बाष्पीभवन तर टाळण्याचा काही संबंध नाही आहे. प्रवाह थांबण्यासाठी बरोबर आहे, पण प्रवाह थांबण्यासाठी तुम्ही एक सारखीच भिंत सुद्धा बांधू शकता, तोही पर्याय नाही. वातावरणाचा दाब पृष्ठभागावर असतो. पृष्ठभागाचं आणि त्याचा काही संबंध नाही आहे, आपला संबंध आहे तळाशी. आता पहिला पर्याय पाण्याचे वस्तुमान तळाशी जास्त असल्याने, बरोबर, पाण्याचं वस्तुमान तळाशी कसं असणार आहे, जास्त असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा दाब काय असणार आहे, या भिंतीवर जास्त असणार आहे. आणि जर दाब जास्त असेल तर भिंती काय असल्या पाहिजे, त्या ठिकाणी जाड असल्या पाहिजेत. म्हणून पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. दोन पदार्थात आकर्षण झाल्याने खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील किंवा येतील. इथं एक किंवा अनेक निष्कर्ष काढता येत आहेत का ते आपण पाहूया. आता काय सांगितलं, दोन पदार्थामध्ये आकर्षण झाल्यानं, दोन पदार्थ काय झाले, एकमेकांकडे आकर्षित गेलेले आहेत आणि आकर्षित झाल्यामुळं काय शक्यता आहेत पहा. पहिली शक्यता, दोन चुंबकांचे सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ असल्याने. आता दोन्ही पदार्थ चुंबक जर आपण गृहीत धरले तर त्यांचे सजातीय ध्रुव जर असतील तर ते जवळ असतील तर होतं का, असं नाही. सजातीय ध्रुवांच्या मध्ये प्रतिकर्षण असतं, बरोबर. इथं तर मात्र आकर्षण झाले, म्हणजे पहिला पर्याय नाही बरोबर. पुढचं काय, दोन चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने, बरोबर आहे. विजातीय ध्रुवांच्या मध्ये आकर्षण असतं, म्हणजे इथं दोन चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ असल्याने हे उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. दुसरा पर्याय पण बरोबर आहे. आणखी काय पर्याय बरोबर आहे का पाहू.
चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षल्यामुळे. चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षल्यामुळं. चुंबकाकडे कोणते पदार्थ आकर्षले जातात? चुंबकीय पदार्थच आकर्षले जातात. बरोबर. आणि म्हणून तिसरं उदाहरण सुद्धा बरोबर आहे. चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षल्यामुळे. दोन पदार्थ काय होतात? एकमेकांकडे आकर्षले जातात. चौथा पर्याय पाहू. 2 आणि 3 दोन्ही बरोबर. पहा. मग आता यामध्ये दुसरं आणि तिसरं उदाहरण दुसरा आणि तिसरं पर्याय जो आहे तो बरोबर आलेला होता. आणि म्हणून चौथं ऑप्शन दिलेलं आहे. चौथा पर्याय दिला आहे 2 व 3 दोन्ही बरोबर. आणि म्हणून उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. अनियमित परावर्तनाच्या बाबतीत खालीपैकी चूक विधान ओळखा. चुकीचं उदाहरण ओळखायला सांगितलं. अनियमित परावर्तनाच्या बाबतीत परावर्तनाचा नियम पाळले जात नाहीत. त्यानंतर अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावर होते. त्यानंतर परावर्तन किरण समांतर पडले जात नाहीत. त्यानंतर परावर्तन किरण म्हणजे परावर्तित किरण जे आहे ते समांतर पडले जात नाहीत. चौथा पर्याय दिलाय परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. 4 जे पर्याय आहेत त्याच्यात तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचंय. पहा, चुकीचं. आता पहिला पर्याय जो आहे ना, परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. परावर्तनाचे नियम पाळले जातातच, होय की नाही? परावर्तनाचे नियम पाळले जातातच इथं सुद्धा. म्हणजे आपत्ती किरण परावर्तित किरण एकाच पत्रात असतात. ते प्रस्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. आपत्ती कोन परावर्तन कोन सारखे मापाचे असतात, होय की नाही? परावर्तनाचे नियम हे पाळले जातात. पहिला पर्याय म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय? अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावर होते, हे पण बरोबर आहे. मग चुकीचं नाहीये, खडबडीत पृष्ठभाग असतो. तिसरं परावर्तन किरण समांतर पडले नाहीत. म्हणजे परावर्तित किरण जे आहेत ते मात्र समांतर गेलेत का? नाही. अनियमित परावर्तनामध्ये काय होतात ते वेगवेगळ्या दिशेने विखुरले जातात. म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो तिसरा पर्याय हे उत्तर असेल. पहा, चौथा पर्याय काय दिला होता? परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. बरोबर आहे, विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. तिसरं विधान मात्र चुकीचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की उत्तर जे आहे ते 3 नंबरचं असेल. पहा, तर आणखी एक उदाहरण आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी जटिल संयुग कोणते? गुंतागुंतीची रचना असणारं संयुग कोणतं? आता पर्याय कोणते कोणते दिलेत पहा. पहिला पर्याय आहे साखर, दुसरा पर्याय आहे मीठ, तिसरा पर्याय आहे ग्लुकोज, चौथा पर्याय आहे हिमोग्लोबिन. आता जटिल म्हणजे गुंतागुंतीची रचना असणार. साखरेचं रेणूसूत्र जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर ते लक्षात ठेवा. C12H22O11 म्हणजे कार्बनचे 12 अणू, ऑक्सिजनचे हायड्रोजनचे 22 अणू आणि ऑक्सिजनचे 11 अणू अशी रचना तयार होऊन साखर तयार झालेली असते. C12H22O11. आता पहा, मीठ NaCl आहे, ग्लुकोज C6H12O6. ही साधी रचना असणारी आहेत. पहा, हिमोग्लोबिन जे तयार होतं ना, हिमोग्लोबिन मात्र अनेक घटकांची मिळून गुंतागुंतीची रचना तयार होऊन ही हिमोग्लोबिन तयार झालेलं असतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हिमोग्लोबिन असेल. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण उपयोजनात्मक उदाहरणांची किंवा वेगळ्या प्रश्नांची चर्चा आपण केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर का काही विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे मिळतील. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रश्नांच्या विषयी चर्चा करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.